नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आता आपण पुन्हा एकदा आपल्यासाठी एक रीबॅगिंगचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर याच्यात आपण डिटेल माहिती घेणार आहोत, त्यामुळं व्हिडिओ हा लास्टपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण सुरुवातीपासून माहिती घेणार आहोत. बघू शकतो की आता आपलं जे झाडं बॅगिंग रीबॅगिंगसाठी आपण जी माती वापरतो तर ती लाल माती आहे. आपल्या कोकणामध्ये नर्सरी असल्यासारखंच आहे, कारण नर्सरी आपली ही कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर या गावी शावड तालुक्यात आहे. 35 एकरात नर्सरी आहे, शासन मान्यता आहे. खतयुक्त माती जी आहे, आता याच्यामध्ये लाल माती आहे, केमिकल खत असेल, त्याच्यानंतर मळे असेल, हे एक ठराविक प्रमाणामध्ये सर्व मिक्स केलं जातं आणि असा गारा बनवला जातो. आणि बघू शकतो आपण की ही तयार केलेली माती अशा प्रकारे भरून बॅगमध्ये भरली जाते आणि बॅगमध्ये अशा पद्धतीनं ही रोपं आता जी आहेत, आता हे जे खाली रोप दिसते आपल्याला लहान, ते रॅपिस पाम म्हणून आहे, शो प्लांट आहे, पामचा प्रकार आहे. आणि वरती जे आहे ती आपली बुटकी सुपारी आहे. तर बघू शकतो की आपण हे मोठ्या बॅगला ही रोपं टाकलेली आहेत, लहान बॅगेतनं काढलेली आहेत आणि मोठ्या बॅगमध्ये अशी रोपं ही टाकलेली आहेत. आता आपली जी नर्सरी आहे त्या नर्सरीमध्ये सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशीर कलमं मिळतात. आणि नर्सरी शासन मान्यता असल्यामुळे अनुदानाला बिल मिळतं आहे. आणि आपण बघू शकतो आहे की कशा पद्धतीनं आता माती पूर्ण भरलेली आहे. आणि त्यानंतर आता खचण्याचं काम चालू आहे. आता मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला म्हटलं होतं की खचणीचा व्हिडिओ आपण बघणार आहोत. तर बघू शकतो की कशा पद्धतीनं हे आता हे काम चालू आहे. अशा पद्धतीनं पोकळ राहू नये आणि झाड पण सेट व्हावं या हिशोबानं हे नियोजन केलेलं असते. आणि बघू शकतो की सकाळपासून आपली किती रोपं तयार झालेली आहेत. आपली नर्सरी मोठी आहे मित्रांनो, आणि त्यामुळं सर्व स्वतः तयार केलेली रोपं, लहान 1 वर्षाचं घ्या किंवा 5 वर्षाची झाडं घ्या, सर्व ही आपल्या नर्सरीमध्ये तयार झालेली झाडं असतात आणि खात्रीशीर रोपं असतात. आता बघू शकतो इथं आता दादांनी नवीन रो तयार केलेली आहे. अशा पद्धतीनं ही खतयुक्त जी माती भरलेली आहे. आता ह्याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे आंबा भरतानाचा आणि नारळ भरतानाचा, तो बघितला असेल तर आपण ह्याच्या आधीची जी स्टेज आहे ती बघितली होती. त्यानंतर आता ही फायनल स्टेज इथं आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ड्रिपिंग कसं केलं जातं किंवा ड्रिपिंग केल्यानंतर त्यातून खतं वगैरे कशी सोडली जातात किंवा काय, हे सर्व आपण बघू शकतोय. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं बघू शकतो की हे काम चालू आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि बघू शकतो आपण मामा सकाळपासून किती झाडं झाल्यात? 500 झाडं. ओके, अजून किती टार्गेट आहे? अजून तरी 200च आहे. किती लेबर आहेत आपले आत्ता इथं? 10 लेबर आहे. बरं, अंगावर काम आहे का हाजरीवर आहे? अंगावर असल्यामुळं काम फास्ट होणार, चांगलं होणार. ओके, काय काय भरतोय आपण? हे कशा कशाची झाड आहेत? हे रॅपिस पाम आहे हां, आणि सुपारी. रॅपिस पाम आणि सुपारी. ओके, धन्यवाद. तर बघू शकतो की अशा पद्धतीनं हे अंगावर काम असते मित्रांनो. जे आपण तुम्हाला सांगत असतो की रीबॅगिंगचं काम चालू आहे, रोपं उचला, नाहीतर अशी ही रोपं रीबॅगिंग होत असतात. तुम्हाला जर रोपं स्वस्तात मस्त जर हवी असतील तर आता पाऊस संपल्यानंतर आपलं जे रीबॅगिंग चालू असतं, सीझन संपल्यानंतर 2 कारणं असतात. एक तर रोपं शिल्लक जी राहिलेली असतात किंवा रीबॅगिंग करण्यापेक्षा ती विकली जावीत, या 2 गोष्टींमुळं आपल्याला रोपं ही चांगली मिळतात. आणि सीझनमध्ये रोपं ही आपल्याला कॉस्टली पडणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आहे तसं ॲज इट इज रोप घ्यावं लागतं. आता ऑफ सीझनमध्ये जर म्हटलं तर रोपं ही चांगली तयार झालेली रोपं असतात, जुनी 6 महिने वाढलेली. त्याच बॅगेमध्ये रोप जास्त चांगल्या क्वालिटीचं बनलेलं असतं आणि सेम रेटमध्ये आपल्याला मिळतं. म्हणजे थोडक्यात आपल्याला रोप चांगलं मिळतं. किमतीपेक्षा जास्त कमीपेक्षा आपल्याला रोप जे आहे ते चांगल्या क्वालिटीचं मिळत असते. आणि अशा पद्धतीनं ज्या शेतकऱ्यांना आता कोणती फळबाग वगैरे लावायची असेल तर त्यांनी लवकरात लवकर रोपं घ्यायची आहेत, सीझनची वाट न बघता. आणि 12 महिने लागवडी चालतात. आता बघू शकतो की हे रॅपिस पामचं जे 13 म्हणजे 10 किलोच्या बॅगमधलं जे रोप होतं ते डायरेक्ट 21 बॅगला म्हणजे 60 किलोच्या बॅगमध्ये रोप टाकलेलं आहे. तर मित्रांनो, हे असं आपलं नर्सरीमध्ये काम चालू आहे. हे बघू शकतो अशा पद्धतीनं
जी रोपं असतात, चांगल्या क्वालिटीची रोपं जी बनलेली असतात, तीच रोपं आपण आता नवीन मोठ्या बॅगला शिफ्ट करतो आहे. अशा पद्धतीने हे नियोजन चालू आहे. बघू शकतो आपण मित्रांनो. आपले भरपूर व्हिडिओ आहेत ज्यामध्ये आपले काही कन्सल्टिंगचे पण व्हिडिओ आहेत. लोडिंग अनलोडिंग गाडी असेल, बॅगिंग रिबॅगिंग असेल, हे सर्व आपल्या नर्सरीचं जे काम आहे ते आपल्या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतं. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. पूर्णपणे हे निःशुल्क आहे, कोणत्याही प्रकारचा आपल्याला चार्ज नाही आहे, पण आपल्याला डेली माहिती मिळत जाणार आहे. बरेचसे सल्ला मार्गदर्शनचे व्हिडिओ असतात. आता सिजनेबल ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात झाडांमध्ये त्या सर्व आपण अपडेट देत असतो या चॅनलच्या माध्यमातून. तर आता आपण इथंच थांबणार आहोत. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.